नमस्कार. कथेच्या मागील भागात आपण पाहिलं, घरातून अचानक गायब झालेली सुंदरा महिपतरावांना एका वडाच्या झाडाखाली सापडते. सोबत काही गडी माणसांना घेऊन महिपतराव, आबा पाटील आणि पुजारी गाणगापूरच्या दिशेने निघतात. त्यांची गाडी ही गाणगापूरच्या वेशीवर पोहोचली असते. तेवढ्यात त्यांच्या गाडीचं चाक एका मोठ्या खड्ड्यात रुततं. खूप प्रयत्न करूनही ते चाक मात्र बाहेर निघत नाही. आता पाहूया पुढे. 1 ते 1.5 तास झाला असेल, पण चाक अजूनही बाहेर निघत नव्हता. एकतर गाणगापूरला जाण्याची एवढी घाई होती आणि त्यात हा चाक रुतूनच बसला होता. आता महिपतरावांना त्यांचा राग अनावर झाला होता. ते गाडीतून खाली उतरले. सर्वजण चाक काढायचं सोडून महिपतराव आता काय करणार हेच पाहत होते. महिपतरावांनी सुंदराला उचलून घेतलं आणि पुजारी काकांना म्हणाले, काका चला, आपण पायी जाऊया. वेळ घालवायला नको अजून. तुम्हीच म्हणालात ना, काही उशीर होण्याआधीच गाणगापूरला जाऊया. चला काका. पुजारीसुद्धा हलक्या आवाजात म्हणाले, हो महिपतराव, तुमचं बरोबर आहे. चला लवकर, या माझ्या मागे. पुजारी आणि महिपतराव सुंदराला घेऊन जवळजवळ धावतच गाणगापूरच्या दिशेने निघाले. मागोमाग गडी आबा पाटीलसुद्धा धावत होते. जवळजवळ अर्धा तास धावल्यावर पुजारी आणि सुंदराला घेऊन महिपतराव एका जुन्या कौलारू घराच्या समोर आले. पुजारी काकांनी जोरात हाक दिली. एका मुलाने दरवाजा उघडला. तो मुलगा म्हणाला, या या, आत या. दादा येतीलच इतक्यात. तुम्ही बसा, मी आलोच. तो मुलगा आत गेला आणि चहा घेऊन बाहेर आला. तेवढ्यात आबा आणि गडीसुद्धा मागे मागे चालत आलेच होते. त्यांनासुद्धा त्या मुलाने बसायला सांगितले. त्या मुलाने आबा आणि त्या गड्यांनासुद्धा तो चहा दिला. तो चहा पिताच त्यांना एकदम शांत वाटू लागलं. त्या चहाची चव फारच छान होती. पुजारी म्हणाले, बाळा, दादा कुठे आहे? तो मुलगा म्हणाला, दादा पूजा करत आहेत. मी कळवलं आहे त्यांना, ते येतच असतील. तेवढ्यात एक 25-26 वर्षाचा तरुण गृहस्थ आतून बाहेर आला. पांढरे शुभ्र धोतर आणि सदरा, कपाळाला लागलेलं चंदन हेच दाखवत होतं की तो आताच पूजा करून आला आहे. चेहऱ्यावर एक निराळंच तेज होतं. सुंदरा मात्र अजूनही बेशुद्ध असल्यामुळे तिला जवळच अंथरलेल्या बैठकीवर झोपवलं होतं. तो तरुण गृहस्थ सुंदराजवळ येऊन बसला. महिपतराव त्या तरुणाला म्हणाले, दादा कधी येणार आहेत? त्याला बोलवा ना लवकर. तो तरुण स्मितहास्य करत म्हणाला, मीच आहे तो. मी तसा तुमच्याहून लहान आहे. तुम्ही मला नावाने हाक मारली तरी चालेल. नमस्कार, मी वल्लभ. आणि आपण? नमस्कार, मी महिपत आणि ही माझी पत्नी सुंदरा. वल्लभने स्मितहास्य केले आणि होकारार्थी मान हलवली. वल्लभने स्वतःचा उजवा अंगठा सुंदराच्या कपाळाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवला. काही वेळ वल्लभ तसाच डोळे मिटून ध्यान लावावं अशा मुद्रेत बसला. काही मिनिटांनी डोळे उघडून गंभीर मुद्रेचा चेहरा करून वल्लभ म्हणाला, गोष्ट तशी गंभीरच आहे आणि वेळसुद्धा कमी आहे. पण काही वेळ आहे आपल्याकडे. तसे तुम्ही वेळात आलात. ही श्री दत्तकृपाच म्हणावी. तुम्ही येताना मंदिरात गेला नाहीत ना? आता घरी जाताना प्रसन्न मुद्रेने देवळात जाल. गूढ स्मितहास्य करून वल्लभ महिपतरावांकडे पाहत होता. सर्वजण अवाक होऊन वल्लभकडे पाहत होते आणि वल्लभला कळालं होतं की त्याचं बोलणं कुणालाच कळालं नाही. सर्वांच्या डोक्यावरून गेलं होतं, पण त्यांना आता कळणार नाही, पण नंतर नक्कीच कळेल. याची शाश्वती वल्लभला होती. आता जे काही करायचं होतं ते दुपारी 2च्या आधीच करायचं होतं. पुजारी म्हणाले,
दादा, ही बरी होईल ना? ती त्या झाडाच्या... पुजाऱ्यांचं बोलणं मध्येच तोडत वल्लभ म्हणाला, हो काका, चिंता नसावी, या पूर्ण बऱ्या होतील श्री दत्तकृपेने. तुम्ही फक्त मला एक मदत करा. आबा म्हणाले, काय करायचं मदत आम्ही तुम्हाला? वल्लभ म्हणाला, तुम्ही सर्वांनी नामस्मरण करा. जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. कोणत्याही देवाचं करा, पण करा. अगदी आतापासून सुरुवात केली तरीही चालेल. बाकी श्री दत्त पाहूनच घेतील. श्री दत्तकृपेने सर्व काही उत्तमच होईल, चिंता नसावी. सर्वांनी आपापल्या परीनं देवाचं नामस्मरण सुरू केलं. वल्लभसुद्धा देवघरात गेला आणि जेमतेम अर्ध्या तासाने बाहेर आला. वल्लभच्या सोबत असलेल्या त्या मुलाला वल्लभने हाक मारली, श्रीपाद, इकडे ये रे. श्रीपाद वल्लभकडे आला. वल्लभ म्हणाला, आज तू माझ्यासोबत असणार म्हणून तुला सांगतो. आज आपण घराच्या मागच्या बाजूच्या अंगणात काही विधी करणार आहोत. तू काही वेळ ध्यान कर आणि मन स्थिर कर. श्रीपाद बाळा, आजपर्यंत तू जे काही शिकलास त्याची आणि तुझ्या ज्ञानाची परीक्षा आहे असं समज. बाकी श्री दत्त सर्व पाहून घेतील, सर्व उत्तमच करतील. साधारण 12:30च्या दरम्यान सर्वजण अंगणात आले. सर्वजण अंगणात जमल्यावर वल्लभ म्हणाला, महिपत दादा, तुम्ही सुंदराताईंना घेऊन या. बाकी सर्वजण घरात थांबा. जास्तीत जास्त नामस्मरण करा. इथे फक्त मी, श्रीपाद आणि सुंदरासह महिपतराव असतील. यांव्यतिरिक्त कुणीही येथे येऊ नका. तुम्ही घरात थांबून फक्त नामस्मरण करा. श्रीपादने अंगणात विभूतीचे 2 रिंगण केले होते. एक पाणी भरून कमंडळू आणून ठेवलं होतं. महिपतराव सुंदराला घेऊन बाहेर आले. तिचं अंग थंड पडत होतं. वल्लभने महिपतरावांना सुंदराला एका रिंगणात ठेवायला सांगितलं. महिपत दादा, आता तुम्हीसुद्धा त्या रिंगणात जाऊन बसा आणि नामस्मरण सुरूच ठेवा. जरी तुम्हाला कुणाची बाहेरून हाक आली तरी तुम्ही साथ देऊ नका. माझ्या आवाजात जरी तुम्हाला बोलवलं तरीही, सुंदराने तुम्हाला बोलवलं तरीसुद्धा. आणि हो, आता जसं तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसत आहे, यानंतर नाही दिसणार. तुम्हाला वेगवेगळे भास होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त नामस्मरण करा. जोपर्यंत मी स्वतः या रिंगणात येऊन तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत नामस्मरण सुरूच ठेवा आणि कुणालाही साथ देऊ नका. श्री दत्त सर्व पाहून घेतील. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ती वेळ आता आली होती. वल्लभ सज्ज झाला. छोटा श्रीपादही तयारीतच होता. काही मंत्र म्हणून वल्लभने कमंडळू श्रीपादकडे दिला. वल्लभ म्हणाला, बाळा श्रीपाद, हा पकड कमंडळू आणि आता याला परत खाली ठेवायचं नाही. जमिनीचा स्पर्श होता कामा नये. तू नामस्मरण सुरूच ठेव आणि तयारीतच राहा. श्री गुरुदेव दत्त. सर्व काही दत्त पाहून घेतील. साधारणपणे 1 वाजले असतील. एका रिंगणात सुंदरा बेशुद्ध होती. दुसऱ्या रिंगणात हात जोडून नामस्मरण करणारे महिपतराव होते. सुंदराच्या रिंगणाजवळ वल्लभ बसला होता. त्याच्या शेजारी कमंडळू पकडून श्रीपाद उभा होता. वल्लभने हात जोडले आणि मंत्रोच्चार सुरू केला. त्यासोबतच घराच्या आजूबाजूच्या झुडपांमध्ये सळसळ सुरू झाली. भर दुपारी आजूबाजूला थंड वारे वाहू लागले. वातावरणातील दाब आता मोठ्या प्रमाणावर वाढला होता. थंडीची तीव्रता इतकी होती की भर दुपारी हुरहुरी भरेल एवढी थंडी वाढली होती. वल्लभ डोळे मिटून मंत्र पुटपुटत होता. सुंदरा असलेल्या रिंगणाभोवती दाट काळे धुके साचू लागले. श्रीपादला माहीत होते, जर अशी परिस्थिती आली किंवा धोका आहे किंवा संकट ओढावू शकतं असं कळताच त्या शक्तीवर
कमंडळूमधलं थोडं पाणी फेकायचं. त्यामुळे तो तयारीतच होता. रिंगणाभोवती दाट धुके साचले होते. खूप प्रयत्न करूनही त्या धुराला रिंगणाच्या आत प्रवेश करता येत नव्हता. शेवटी रागाने तो धुराचा झोत वल्लभकडे येऊ लागला. त्या धुराला तसं करताना पाहून श्रीपादने वल्लभवर आणि त्या धुरावर पाणी शिंपडलं. कमंडळूमधील पाण्यात मधली 3 बोटं बुडवून स्वतःच्या कपाळाला सुद्धा त्याने ते पाणी लावून घेतलं. त्या धुरामध्ये जे काही होतं त्याला या सर्व गोष्टीचा राग येत होता. तो आपला राग आजूबाजूच्या पर्यावरणावर काढत होता. धूर जिथे जिथे पसरला होता तिथली झाडे कोमेजून आणि सुकून गेली होती. घोघावणारे वारेसुद्धा वाहू लागले. घराच्या आत गडी आणि आबा नामस्मरण करत होते. सोबत असलेल्या गाडीवानाला हा सर्व प्रकार चमत्कारिक वाटला. त्याने असं कधी पाहिलंच नव्हतं. त्याच्या सोबतचे गडी आणि आबा सर्वजण डोळे मिटून नामस्मरण करत होते. पण या गाडीवानाचे लक्ष मात्र बाहेर कोणता आवाज येत आहे, काय चाललं आहे याकडे होतं. कुणाचं लक्ष त्याच्याकडे नाही हे पाहून तो हळूच उठला आणि मागच्या अंगणाच्या दिशेने निघाला. मागच्या अंगणात उघडणाऱ्या स्वयंपाकघराच्या दरवाज्यासमोर जाताच त्याला बाहेर एक दृश्य दिसलं. बाहेर महिपतराव, सुंदरा, श्रीपाद आणि वल्लभ होते. अंगणात सोन्याच्या मोहरा पडल्या होत्या. ते चौघजण म्हणजे सुंदरा, महिपतराव, श्रीपाद आणि वल्लभ त्या मोहरा गोळा करत होते असं त्या गाडीवानाला दिसलं. गाडीवान थकीत मुद्रेने सर्व पाहत होता. सोबत आलेल्या गडी माणसांमध्ये एक गडी त्याचा मित्र होता. तो परत देवघरात गेला आणि त्याने त्याच्या गडी मित्राला हळूच उठवलं. त्याला घेऊन तो देवघराच्या बाहेर आला, स्वयंपाकघरात आला. त्या गाडीवानाचा सखाराम नावाचा मित्र म्हणाला, "काय र, मला इथं का आणलंस?" गाडीवान म्हणाला, "अरे बाहेर तर बघ काय चाललं ते." गड्याने बाहेर पाहिलं आणि म्हणाला, "अरे बाप रे, काय रे हे, बाहेर पैशाचा पाऊस पडला होता की काय?" गडीवान म्हणाला, "हो रे, मलाही तसंच वाटत आहे. हे इथे पैसे मिळवणार आणि आपण आतमध्ये टाळ कुटत बसणार. हे सर्व न या बापलेकांचं कारस्थान आहे. बाप आपल्यासोबत भजन करत बसला आहे आणि लेक इथे पैसे कमवतो आहे." गडी म्हणाला, "तसं नाही रे, असेल काहीतरी, त्यांनी काहीतरी केलं असेल, त्यांची मेहनत, मग पैसे पण त्यांचेच ना." गाडीवान रागात म्हणाला, "मग आपण काही इथपर्यंत त्यांना यायला मदत नाही का केली? आपण पण मेहनत केली आहे. आपल्याला सुद्धा आपल्या मेहनतीचं फळ मिळालंच पाहिजे. चल तू माझ्यासोबत, कोण अडवतो पाहतोच मी त्याला." गडी आणि गाडीवान दोघं मित्र मागे अंगणात जाणारा स्वयंपाकघराच्या दाराचा उंबरठा ओलांडतात आणि मागच्या अंगणात प्रवेश करतात. अंगणात येताच त्यांच्या समोरचं दृश्य बदलून जातं. अंगणात त्यांना आता एक नवीन दृश्य दिसू लागतं. सुंदरा एका रिंगणात बेशुद्ध पडली आहे आणि तिच्या भोवती दाट काळ्या धुराचा वलय पसरलेला आहे. तेच धूर सर्व अंगणात पसरलेलं होतं. दुसऱ्या रिंगणात महिपतराव बसले होते. श्रीपाद व वल्लभ त्या शक्तीसोबत मांत्रिक झुंज देत होते. हे दृश्य पाहताच दोघे मित्र घाबरले. त्यांची दातखिळीच बसली. गडी म्हणाला, "अरे हे काय?" गड्याने बोलण्यासाठी आपले तोंड उघडताच धुराचे काही वलय त्याच्या नाकातोंडात शिरले आणि काही क्षणात बाहेरसुद्धा आले. त्यानंतर मात्र तो गडी सखाराम सुकलेल्या ताट झाडाप्रमाणे झाला आणि मृत होऊन जमिनीवर कोसळला. हे सर्व पाहताच गाडीवान घराच्या आत जाण्यासाठी सरसावला, पण त्याचे पाय जागेवरून हलेनात.
काहीतरी अमंगल मागे घडत आहे याची जाणीव वल्लभला झाली. त्याने डोळे उघडले आणि मागे पाहिलं. मागे एक गडी मरण पावला होता आणि दुसरा मरणाच्या दारातच उभा होता. वल्लभने श्रीपादला खुणावले, पण श्रीपाद मात्र वल्लभला एकटं सोडून जायला तयारच नव्हता. शेवटी वल्लभने श्रीपादला नजरेनेच दटावले. नाईलाजाने श्रीपाद कमंडलू घेऊन गाडीवानाकडे गेला. त्या गाडीवानाच्या अंगावर कमंडलूमधील पाणी शिंपडू लागला. गाडीवान त्या धुरातून मुक्त झाला. त्याची त्या धुरातून सुटका होताच गाडीवान ओरडतच घरात पळाला. बाहेरच्या अंगणात आणि गाडीवानाच्या ओरडण्याचा आवाज आत बसलेल्या आबा आणि गड्यांच्या कानी पोहोचला. ते सुद्धा बाहेर काय चाललं आहे हे पाहण्यासाठी देवघराच्या बाहेर आले. सर्वजण स्वयंपाकघरात आले. दाराजवळ गाडीवान अगदी भेदरलेल्या अवस्थेत उभा होता. आबा पाटलांनी मागून जाऊन गाडीवानाच्या खांद्यावर हात ठेवला. खांद्यावर हात पडताच गाडीवान दचकला. आबा म्हणाले, काय र, काय झालं? तू इथं असा उभा का? बाहेर काही झालंय का? गाडीवान घाबरत घाबरत म्हणाला, मालक, बाहेर जाऊ नका. मी नाही जाणार, तुम्ही पण जाऊ नका. चला आपण आत जाऊया आणि नामस्मरण करूया. चला चला, इथे थांबणं बरं नाही. आबा चौकशीच्या स्वरात म्हणाले, अरे हो, पण एक गडी कमी वाटतो. सकाराम कुठं आहे? गाडीवान म्हणाला, नंतर सांगतो, आधी घरात चला सर्वजण. सर्वजण देवघरात जाऊन नामस्मरण करू लागले. इकडे बाहेरचा कल्लोळ महिपतरावांच्या कानी आला, पण ते रिंगणात बसून डोळे बंद करून नामस्मरण करत होते. त्यांना सुद्धा सुंदराच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज येत होता. शेवटी न राहून त्यांनी डोळे उघडले. ते समोर पाहतात तर काय, वल्लभ आणि श्रीपाद सुंदराला बेदम मारहाण करत होते. सुंदरा रक्तबंबाळ अवस्थेत होती. ती मदतीसाठी याचना करत होती. हे पाहताच महिपतराव जागेवरून खाडकन उभे राहिले. ते रागाने रिंगणाच्या बाहेर येण्यास सरसावले. तेवढ्यात त्यांना वल्लभचे शब्द आठवले. महिपतराव काही क्षण जागीच थांबले आणि विचार करू लागले, खरंच हा माझा भास असेल का, की हे सत्य आहे? सुंदराला वाचवायला जाऊ की नको? हे सर्व भास असतील तर काय करावं काही समजत नाही. देवा, मी तुझ्यावर सर्व सोपवतो. देवा, मला, माझ्या परिवाराला आणि सुंदराला या संकटातून सोडव. महिपतराव पुन्हा नव्या जोमाने खाली बसून नामस्मरण करू लागले. आता नामस्मरणाची तीव्रता त्यांनी वाढवली होती. सुंदरा भ्रमिष्ठ अवस्थेत त्या दुनियेत रमली होती. बाहेरच्या जगाची तिला काही जाणीव आणि आठवणच नव्हती. तिथल्या प्रकाशाने ती संमोहित झाली होती. तिथे महिपतरावांच्या वेशात असलेला सुंदराला त्या दुनियेत गुंतवून ठेवत होता. त्याच दुनियेत सुंदराला तिचं घर, तिची मुलं दिसत होती, सासू सासरे दिसत होते. इथे तिला काहीही वेगळं वाटत नव्हतं. पण तिथे आता महिपतराव दिसत नव्हते, कारण ती वाईट शक्ती आता त्या दुनियेत नसून आपल्या वास्तविक दुनियेत आली होती, जी वल्लभच्या घराच्या अंगणात उपस्थित होती. इकडे वल्लभ मोठं युद्ध करत होता. वारे वाहण्याचा वेग खूपच वाढला होता. श्रीपादचा तोल जात होता, पण तो त्याच्या परीने वल्लभला मदत करण्याचा प्रयत्न करत होता. वल्लभ मोठे प्रयत्न करून त्या दुनियेतील आयाम म्हणजे पोर्टल उघडण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून सुंदराला त्या दुनियेतील वास्तव्याची जाणीव होईल. ती सुद्धा भ्रमिष्ठ अवस्थेत होती, हे वल्लभ जाणून होता. तिचा भ्रम ज्या क्षणी तुटेल त्या क्षणी ती त्या दुनियेतून या दुनियेत परत येऊ शकेल, पण तेही दुपारी 2च्या आत. नाहीतर ती कधीही आणि कितीही इच्छा असली तरी परत येऊ शकणार नव्हती. सुंदरा महिपतरावांना हाका मारू लागली.
पण कुठूनही प्रतिसाद देत नव्हता. आता तर आजूबाजूची माणसंसुद्धा एखादी यंत्रवत हालचाल करावी तशी वाचत होती. तिला लगेच ती घटना आठवली, ज्यावेळी ती आणि महिपतराव त्या झाडाच्या आत शिरले. तिची बुद्धी आता जागृत झाली होती. ती घटना जोडू लागली. पण आपण घरी कधी आलो हे तिला आठवत नव्हतं. मग आपण इथे आलो कसे याचा विचार ती करू लागली. ती त्या दुनियेतील तिच्या घराच्या अंगणात पायरीवर बसली होती. तोच तिच्या अंगणात गोल असा सोनेरी पांढरा प्रकाश पसरला. हळूहळू तो प्रकाश मोठा होत गेला. त्या गोल प्रकाशात एक पोकळी दिसत होती आणि त्या पोकळीच्या पलीकडे एक दृश्य दिसत होतं, जे पाहून सुंदरा चकितच झाली. ते दृश्य असं होतं की ती स्वतः एका रिंगणात झोपलेली आहे आणि तिच्या भोवती काळा धूर सर्वत्र पसरलेला आहे. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ती आपल्या जागेवरून उठली आणि त्या आयामाच्या दिशेने जाऊ लागली. तोच तिचा हात तिच्या मुलाने म्हणजे गणेशने पकडला आणि तो घुगऱ्या आवाजात म्हणाला, आई, तू तिथे नाही जायचा, समजला? नाही तर. सुंदरा चकित होऊन गणेशकडे पाहत होती. गणेशच्या चेहऱ्यात बदल होत होते. पाहता पाहता गणेश एक मोठ्या आणि भयानक चेहऱ्याच्या माणसात बदलला. हे पाहून सुंदरा किंचाळली आणि स्वतःचा हात सोडवू लागली. त्या आयामामधून तिला एक साद ऐकू आली. सुंदरा, तुझं खरं घर, तुझा खरा परिवार इथे आहे. ती दुनिया फक्त एक भास आहे. तू तुझ्या देवीचं स्मरण कर आणि या प्रकाशाच्या आत ये. लवकर ये, नाहीतर उशीर होईल. सुंदरा आता पुरती घाबरली होती. तिला कळून चुकलं की आपण मोठ्या संकटात आहोत. ती स्वतःचा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तिचे सर्व प्रयत्न निरर्थक होते. नकळत तिच्या तोंडून एक शब्द बाहेर पडले, माझ्या आई भवानी, वाचव ग मला. हे शब्द जेव्हा गणेशरूपी भूताच्या कानावर पडले तेव्हा त्याची पकड सैल झाली. सुंदराने एका झटक्यात आपला हात सोडवून घेतला आणि ती कोणताही विचार न करता त्या आयामाकडे धावू लागली. त्या आयामात शिरताच तिच्या डोळ्यांवर तीव्र पांढरा प्रकाश पडला आणि तिने डोळे बंद केले. त्यानंतर काही क्षणांनी तिला जाग आली. ती एका रिंगणात झोपलेली होती आणि तिच्या भोवती दाट काळं धुकं पसरलेलं होतं. त्या धुक्याच्या पलीकडे दुसऱ्या रिंगणात महिपतराव होते. हे पाहताच ती रिंगणाच्या बाहेर यायला निघाली, पण तेवढ्यात वल्लभ म्हणाला, सुंदरा, तुम्ही तिथेच थांबा, बाहेर येऊ नका. सुंदरा जागीच थांबली. वल्लभ पुन्हा म्हणाला, सुंदरा, तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही. काही मिनिटांचा प्रश्न आहे फक्त. तुम्ही तुमच्या देवीचं नामस्मरण करा. सुंदराला का कुणास ठाऊक, पण त्या आवाजात आपुलकी वाटली. ती तिथेच थांबली आणि खाली बसून नामस्मरण करू लागली. तोच तिला आणखी एक ओळखीचा आवाज ऐकू आला, सुंदरा, इकडे ये, बाहेर. हा आवाज कितीही मोहक वाटत असला तरी सुंदराला आता त्या आवाजाची भीती वाटत होती. यावेळी मात्र सुंदराने तो आवाज ओळखला. डोळे गच्च मिटून ती जोरजोरात नामस्मरण करू लागली. काही वेळाने सुंदराच्या खांद्यावर एक हात पडला. सुंदरा दचकली. तिने डोळे उघडले. समोर महिपतराव आणि 2 तरुण मुलं उभी होती. सुंदरा उत्साही होऊन उठली आणि महिपतरावांना भेटायला जाणार होती की तोच तिने आपली पावले मागे घेतली. वल्लभ म्हणाला, सुंदराताई, हे खरंच महिपतराव आहेत. मी वल्लभ आणि हा श्रीपाद. नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. त्या तरुण मुलाच्या तोंडून
श्री दत्तांचे नाव ऐकून सुंदरा निश्चिंत झाली. श्री दत्तांच्या नावाचा उल्लेख वाईट शक्ती करूच शकत नाही एवढं तिलासुद्धा माहीत होतं. म्हणून ती निशंक होऊन महिपतरावांजवळ गेली. महिपतरावांनी तिचा हात हातात घेतला. सुंदराला आता भरून आलं. ती रडू लागली. महिपतरावांनी तिला मिठी मारली. नंतर सर्वजण घरात गेले. सुंदराला थोडं खायला प्यायला आणि चहा देऊन बाकीच्यांना सुद्धा चहा नाश्ता दिला. सर्वांचा चहा नाश्ता झाल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता. वल्लभ स्वतःहून म्हणाला, सर्वांना प्रश्न पडला असेल हा काय प्रकार आहे. त्याआधी तुमचा एक गडी मरण पावला, त्याच्या आत्म्यास शांती लाभो. तर सुंदराताई तुम्ही नशीबवान आहात असंच म्हणावं लागेल. एवढ्या मोठ्या संकटातून वाचलात. महिपतराव म्हणाले, पण ते काय होतं? वल्लभ शांतपणे म्हणाला, ते काय होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि जरी सांगितलं तरी तुम्हाला कळणार सुद्धा नाही. असं समजा ते भूत किंवा आत्मा नव्हतं, ती एक शक्ती होती. अशी शक्ती जी स्वतःहून समर्थ शक्ती आहे. तिची उपासना करणाऱ्यांना ती फळसुद्धा देते आणि तिला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ती गोळासुद्धा करते. ती शक्ती आधी या जगात नव्हती, पण काही तांत्रिक पूजाविधी करून तिला या जगात येण्याचं आमंत्रणच दिलं होतं आणि तिला या दुनियेत येण्या जाण्यासाठी आयाम उघडून दिला होता. त्या आयामात जाण्या येण्याचा रस्ता त्या जीर्ण वडाच्या झाडातून होता. आता ताईंच्या मागे ती शक्ती कशी लागली हा प्रश्न. तर ती शक्ती त्या जीर्ण वडाच्या झाडातून यायची, पण तुमच्याच गावातील एक तांत्रिक विधी करणाऱ्याने त्या शेवगाच्या शेंगांच्या झाडाखाली ती विधी केली आणि त्यामुळेच ती शक्ती त्या झाडाजवळ सुद्धा येऊ लागली. ती विधी त्या तांत्रिकाने रात्री केली होती. त्यामुळेच त्या शक्तीची तिथे येण्या जाण्याची वेळ ही निर्धारित होती. आणि आणखी एक गोष्ट, सुंदराताईंच्या अंगात अशी एक शक्ती आहे की ती जर चांगल्यासोबत असेल तर चांगल्याचा प्रभाव वाढवेल आणि वाईटासोबत असेल तर वाईटाचा प्रभाव वाढवेल. एक प्रकारे तिच्यात सहाय्यक शक्ती आहे. या गोष्टी सामान्य लोकांना कळत नाहीत. त्या शक्तीला सुद्धा आपला प्रभाव, आपली ताकद वाढवण्याची इच्छा असावी, म्हणून त्याने हे सर्व केलं असावं. पुढची कथा तुम्हाला माहीतच आहे. ताई पाण्याला गेल्या तेव्हा. बरं, पण श्री दत्तकृपेने आता तुम्ही सुखरूप आहात. आता निश्चिंत व्हा. पुन्हा तुम्हाला ती शक्ती कधीच त्रास देणार नाही. घरी जाताना श्री दत्त मंदिरात नक्की जा. महिपतराव म्हणाले, जे काही असो, पण तुम्ही देवासारखे भेटलात आम्हाला. आम्ही ऋणी आहोत आपले. महिपतराव वल्लभच्या पाया पडायला वाकले. वल्लभने त्यांना थांबवलं. वल्लभ म्हणाला, अहो दादा, पाया माझ्या नाही, श्री दत्तगुरूंच्या पडा. महिपतराव, सुंदरा, आबा, गडी आणि गाडीवान हे सर्व वल्लभचा निरोप घेऊन घरी निघाले. ते सर्व दत्त मंदिरात गेले. दत्तदर्शन घेऊन ते घरी जायला निघाले. आता त्यांना वल्लभचे शब्द आठवले, प्रसन्न मुद्रेने दत्त मंदिरात जाल. त्याचे हे शब्द खरे ठरले होते. आणि बहुधा नवरा बायकोतील खरं प्रेम यालाच म्हणत असावं, जे सुंदरा आणि महिपतरावांचं होतं. याच कथेसोबत मी आपला निरोप घेते. अशाच नवनवीन कथा आणि कादंबऱ्या घेऊन मी आपल्या भेटीला येईन. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.